जुळली गाठ घ्या मालिकेच्या नवीन येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की म्हणजे एक नवीनच ट्विस्ट आलेला आहे। तर यामध्ये सावी आणि धैर्य हे दोघेही जण तिथून निघण्यासाठी घाई करत असतात। तर इकडे आता धैर्याच्या पायाला लागलेलं असतं आणि त्याच्यामुळे तो चालू शकत नसतो। तर इकडे सावी बोलते, धैर्य तुम्हाला यावंच लागेल आणि काहीही झालं ना तरी, कारण घरी आपली सगळे वाट बघतायत। त्यावर तिथे आता ती खेचत खेचत कसं तरी घेऊन येते आणि तिला एक गाडी दिसते। त्या गाडीवरती त्याला बसवते आणि म्हणजे मागे त्याला बसवते आणि समोर ती बसते। ती धैर्य म्हणजे पडत असतो ते पाहून ती आता तिचा एक कापड घेते आणि स्वतःला बांधून घेते, जेणेकरून ते दोघे जण व्यवस्थित राहील आणि चाबी चालू करते। इकडे मुखी असं लोकांना कळत असतं की ते तिथून निघत आहे, पण शेवटी खूप उशीर झालेला असतो आणि सावी आणि धैर्य हे त्यांच्या सुटकेतून निघालेले असतात। सावी आणि धैर्याने रस्ता काढलेला असतो आणि शेवटी तिथून बुलेट घेऊन तिथून निघून जातात। म्हणजेच काय तर सावी आणि धैर्याचा जीव आजच्या भागामध्ये तरी वाचला। तुम्ही पूर्ण भाग बघा, तुम्हाला कळेल की कशा प्रकारे रेखा आणि सावीने सगळ्यांना वाचवलेलं आहे। नमस्कार प्रेक्षकांनो, तर जुळली गाठच्या धमाकेदार वळणामध्ये आज झालं असं की या सगळ्यानंतर सावी आणि धैर्य हे आता एका टेंटमध्ये असतात, कारण ती रेखा बनून धैर्याला जेवण देण्यासाठी आलेली असते। तर ती धैर्याला बोलते, धैर्य तुम्ही काळजी करू नका, आपण आजच्या आज इथून निघून जाणार आहोत। त्यावर धैर्य बोलतो, पण सावी तू इथे कशी काय पोहोचलीस? त्यावर ती आता त्याला स्टार्टिंगपासून सांगते, मला ना त्या रेखावर पहिलेपासूनच संशय होता, ती नेमकी चांगलीच बाई आहे, ती यांच्यासारखी नाहीच आणि हाच माझा विश्वास आतापर्यंत खरा ठरला। मी तिला बोलले, भेटले आणि तिला सांगितलं की तुम्ही खरंच खूप चांगल्या मनाच्या आहात, तुम्ही या माणसांसोबत नका फसू आणि आपण सगळ्यांना बाहेर काढूयात, अगदी तुम्ही सुद्धा माझ्यासोबत बाहेर निघू शकता। इतकं तिला खात्री पटवून दिली आणि इतकंच नाही, ती आणि मी आम्ही दोघींनी मिळून प्लॅन केला। तिने मला तिचे ड्रेस दिले आणि मग मी ते घालून इकडे आले। सगळे मला रेखा समजताय, फक्त तुम्हाला माहिती आहे की मी सावी आहे, पण याच्या पुढचं प्लॅनिंग आपल्याला मिळून सोबत करायचं आहे। हा धैर्य सावी वगैरे अपूर्ण आहे, तू काळजी करू नको सावी, काय करायचं आहे ते फक्त सांग। त्यावर ती बोलते, हे बघा आपल्याला गवताची आग पेटवायची आणि तोच त्या रेखासाठी इशारा असणार आहे आणि त्यावेळी ती तिथून त्या बाकीच्या लोकांना घेऊन पळणार आहे। त्यावर तो बोलतो, ठीक आहे, आणि तो बिचारा कसा बसा प्रिपेअर करत असतो, आतापर्यंत त्याने थोडं बहुत खाल्लं सुद्धा असतं। तर इकडे आता विचार करत असते, इकडे सावीने एका गवताला आग लावलेली असते। ही जी समोरची दरोडेखोर बसलेली असतात ती बोलतात, कशी तरी आगीचा वास येतोय। त्यावर काही लोक बोलतात कुठेतरी पेटलं असेल, कुठे बोलतात कुणीतरी बिडी पेटवत असेल आणि त्यांचं स्वतःवरच या सगळ्यामध्ये चर्चा चालू असतात। इकडे आता धैर्याच्या या विचारात ते लगेच तिथे तर सावी बोलते, चला धैर्य आपल्याला पटकन निघायचंय। ती मागच्या रस्त्याने जायचा विचार करत असते, पण आता आगीचा जास्तच वास येत असतो। ते पाहून लगेच तिचा एक व्यक्ती बोलतो, थांबा मला बघू देत आतमध्ये काही झालं तर नाहीये ना, आणि तो आतमध्ये निघत असतो। इकडे धैर्य हा सावीसोबत तिथून निघण्याचा प्रयत्न करतो। आता सावीला खूप टेन्शन आलेलं असतं, जर आपल्याला ह्यांनी पकडलं तर किती मोठा प्रॉब्लेम, आणि ती बिचारी घाबरतच असते। तितक्यातच तो आता या सगळ्यामध्ये तो पडदा खोलणार, इकडून बॉम्ब स्फोटचा आवाज येतो आणि तो रेखाने घडवून आणलेला असतो। त्यावर रेखा बोलते, म्हणजे या सगळ्यामध्ये रेखाचं जे काही काम असतं ते तर तिने केलेलं असतं। त्या दरोडेखोरांना वाटतं की आपल्याला इथून जायला हवं आणि शेवटी ते जाण्यासाठी तिथून निघत असतात। तिथे लगेच असं व्यक्ती बोलतो, रेखा धैर्यावर लक्ष ठेव, आम्ही जाऊन येतो, आणि असं म्हणून ते इकडे निघालेले असतात आणि ते अशा जागेवर गेलेले असतात जिथे आग लागलेली असते। आग अशा जागेवर लागलेली असते जिथे मात्र चांगलाच भडका पेटलेला असतो आणि त्याचीच भीती सगळ्यांना असते। तिथे सगळे त्यांची हत्यारं ठेवलेली असतात आणि ते बोलतात की काही झालं ना तरी हे सगळं पेटता कामा नये। इकडे रेखा धावत धावत येते, त्यांच्या टोळीजवळ येऊन बोलते, एक काम करा, तुम्ही लोक तिकडे जा, मुखिया तिथे अडकलाय आणि तिथे आग लागली आहे, आपली पूर्ण हत्यार सुद्धा आहे। त्यावर ती लोक बोलतात, पण इथे? त्यावर ती बोलते, मी आहे ना, तुम्ही काळजी करू नका, लवकरात लवकर जावं तिकडं, आणि असं म्हणून त्यांना तिथून हकलून लावते। इकडे ती लोक बसलेली असतात, त्या लोकांना काय चाललंय काहीच कळत नाही। त्यावर रेखा बोलते, हे बघा मी तुमच्या सगळ्यांसाठी बोलते, आणि ती सगळ्यांचे तोंड आणि हात खोलते आणि बोलते, आपल्याला आता इथून धावून जावं लागेल, कारण आपला जीव वाचवायचा आहे। त्यावरती लोक बोलतात, आम्ही तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा, तुम्ही काय सांगा, खोटं बोलले तर? आता असं म्हटल्यानंतर लगेच तिथे आता ती रेखा बोलते, हे बघा तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवाच लागेल, जरी तुम्ही इथे राहिलात तरी तुमचं मरण आहेच आणि जरी तुम्ही पळालात तरी मरण आहे, त्यापेक्षा पळणं निवडा। आणि असं म्हणून ती त्यांना पळण्यासाठी भाग पाडते। इकडे ती लोक धावत असतात, मुखिया आणि ती लोक म्हणजे ती पहिली दरोडेखोर तिथे एका जागेवर असते जिथे आग लागलेली असते। इकडे धैर्य आणि सावी ही सुद्धा हळूहळू निघालेली असतात। ती आता त्यांना बोलते की धैर्य आणि तिचा नवरा म्हणजे त्याची बायको सावी हे दोघेही जण तिथून निघालेत आणि आपल्याला इकडून निघायचंच आहे। इकडे आता सावी या सगळ्यामध्ये धैर्याला बोलते, धैर्य थोडं आणखीच, कारण धैर्यकडून अजिबात चालणं होत नसतं। आता इकडे मुखियाजवळ बाकीचे दरोडेखोर येतात आणि बोलतात, मुखिया तुम्ही ठीक तर आहेत ना, तुम्हाला कुठं भाजलं तर नाही ना? आम्हाला रेखाने सांगितलं की इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही इथे आलो। त्यावर मुखिया बोलतात, अरे काय डोक्यावर पडलीत का तुम्ही, का दिवसा ढवळा तुम्हाला स्वप्न येतात? जा लवकर, त्या रेखाने आपल्याला दगा दिलाय, तिला सोडायचं नाही, तिला काय कोणाला सोडायचं नाही, आणि असं म्हणून त्यांच्या मागे लागण्याचे प्रयत्न। ती लोक निघालेली असतात, त्यांना रेखावर आता विश्वास ठेवावाच लागतो। रेखा त्यांना बोलते, हे बघा तुम्ही अशी हार मानू नका, जर इथं थांबलात ना तर मेलात,
आणि इकडे मागून ती लोक त्यांच्यावर गोळी बंदुकाने हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. इकडे आता या सगळ्यामध्ये सावी आणि धैर्य जेव्हा येत असतात ना, तेव्हा धैर्याचा पाय घसरतो आणि तो खाली गड्ड्यात पडतो. त्यावर सावी जात्याने बोलते, धैर्य जरा सावकाश. सावी त्याला समजावण्याचा प्रयत्न करते, पण त्यावर धैर्य बोलतो, सावी तू एक काम कर, तू जा, माझ्याकडून नाही होणार, मला नाही चालू होते. त्यावर ती बोलते, धैर्य असं कसं काय बोलताय तुम्ही असं म्हणताय, मला तुमच्यावर विश्वास बसत नाहीये. आजपर्यंत तुम्ही कधीच नाही म्हटले नाही, कुठल्याच गोष्टीसाठी नाही, आणि मी तुम्हाला वचन दिलंय, मी तुम्हाला कधी एकटं सोडणार नाही, मग तुम्ही असं कसं काय बोलू शकता. तिथे आता ती धैर्यला पूर्णपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. इकडे आता रेखा बोलते, हे बघा, काहीही झालं ना तरी आपल्याला इथे थांबता कामा नये, कारण जर इथे आपण थांबलो तर त्यांच्या हाताने मरून जाऊ. आता असं म्हटल्यानंतर तिथे ती लोक बोलतात, पण समोर. त्यावर ती बोलते, 2च मिनिटांचा रस्ता आहे, चला बघू. आणि असं म्हणून तिथून ती त्यांना काढण्याचा प्रयत्न करते. इकडे आता बाहेर पोलीस ऑलरेडी उभेच असतात. शेवटी ते दोघेजण तिथे पोहोचतात, म्हणजे ती लोक आणि रेखा तिथे पोहोचलेली असते. आता या सगळ्यानंतर ती लोक तिथे येऊन सुटकेचा श्वास घेतात. पण तितक्यातच तिथे आता इन्स्पेक्टर बोलतात, सगळे आलेत का, मोजा बरं. त्यावर लगेच तिथे आता हवालदार मोजतो आणि बोलतो, साहेब 2 जण नाही आले. आता असं म्हटल्यानंतर लगेचच तिथे आता रेखा सांगते, दादा ती धैर्य दादा आणि साविताई हे दोघेजण आमच्यासोबत होते आणि त्यांनी आम्हाला खूप मदत केली. त्यांनी इथून मार्ग म्हणजे बाहेर काढण्याचा मार्गसुद्धा त्यांनीच दिला. आता नेमकं काय करावं ना काहीच कळत नाही आहे. ती दोघं आतमध्ये अटकली आणि जर ती काही सापडलीत ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आता असं म्हटल्यानंतर लगेच ती आता इन्स्पेक्टर बोलतात, तुम्ही काळजी करू नका, हवालदार यांना घेऊन जा आणि मी बघतो बाकी काय ते. आणि तो आणि त्याच्यासोबत एक हवालदार म्हणजे दोघंजण इन्स्पेक्टर हवालदार तिथे निघालेले असतात. काही झालं ना तरी मिशन सावी आणि धैर्य यांना वाचवायचंच असतं. धैर्य हा सावीला बोलतो, सावी तू प्लीज जा, आणि मला माहिती आहे तू गेली तर बरं होईल आणि निदान तुझा तरी जीव वाचेल, पण तू माझ्याजवळ जर अडकली तर खूप मोठा प्रॉब्लेम येईल. इकडे आता ती लोक गेली असं ते मुखियाला कळतं. त्यावर तो बोलतो, हे सगळं काय चाललंय, मी आताच सांगतोय, काही झालं ना तरी तो हिरो जाता कामा नये, कारण तो हिरो आणि हिरोईन ते दोघं महत्त्वाचे आहेत. जर ते गेले तर लई मोठा लॉस होईल आपला आणि आपण इथून मरूनच जाऊ. आणि असं म्हणून तिथे ते लगेच त्यांना समजावून सांगत असतात. ती बाकीच्या लोकांना बोलतात, लवकरात लवकर काही करून त्या माणसाला शोधा आणि त्या दोघांना शोधलं की बरं होईल. आणि असंच म्हणून तिथे मुख्याने ऑर्डर दिलेला असतो. शेवटी काय तर तिथे शोधण्याचा आरपार प्रयत्न करतात, पण कुठेही ते सापडत नाही. तर सावी धैर्याला बोलते, धैर्य प्लीज चला ना. त्यावर लगेच असतो बोलतो, हे बघ सावी, मी तुझ्या वडिलांना वचन दिलंय तुला घरी पोहोचवेल म्हणून, आणि म्हणून सांगतोय लवकरात लवकर तू घरी जा. त्यावर सावी बोलते, हे बघा धैर्य, मला माहिती आहे तुम्हाला काय वाटतं, पण काही झालं ना तरी माझा यामध्ये खूप मोठा रोल आहे. मी तुम्हाला 7 जन्माचं वचन दिलंय ना, मग तुम्ही असं कसं काय विचार करू शकता. आणि आपण कुठलीही संकटं सोबत मिळून सोडवली आहेत, मग आता हे संकट असं कुठलं मोठं आहे. त्यावर तिथे लगेच धैर्य बोलतो, हे बघ सावी, तू प्लीज जा, माझ्याकडून नाही होणार चालणं. त्यावर ती आता बोलते, हे बघा धैर्य, मी तुम्हाला कुठे एकट्याला सोडणार नाही. आणि ती आजूबाजूला बघत असते जेणेकरून तिला कुठला तरी रस्ता भेटावा. इकडे मुखिया आणि सगळी लोक जंगलात पसरलेली असतात. काही झालं तरी हिरो हिरोईनला पकडायचं हेच मात्र त्यांचं ठरलेलं असतं. तर हा होता आजचा असा भाग. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंटला कळवा. आणि तुम्हाला जर ही मालिकेचे एपिसोडचे आवडत असतील तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत लेटेस्ट आणि नवनवीन एपिसोडचे पोहोचत राहतील. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत शुभरात्री.